तर आजचे व्लॉग शूट होतात आयफोनमध्ये. थँक्स टू महेश. हां बाबा मी फोन केला. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश. तर ह्या वर्षाची पहिली ट्रिप, सो मच एक्साइटमेंट. असं वाटतं यावर्षी खूप साऱ्या ट्रिप होऊन दे, की वर्षाच्या सुरुवातीलाच एवढी भन्नाट अशी एक ट्रिप आहे आपली. तर आय होप वर्षभर अशा चांगला चांगला ट्रिप होत राहू दे. तर आम्ही चाललो आहे कुठे हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगेन, या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. पण या सगळ्यांची फर्स्ट ट्रिप आहे. सो आम्ही तर एक्सायटेड खूप आहोत, कारण की फायनली गर्ल्स ट्रिप होते, म्हणजे कंप्लीट होते ना, हेच मोठं गोष्ट असतं. कारण की इव्हेंच्युअली पिकनिक सगळे लोक प्लॅन करतात, पण सक्सेस झाली आहे. बॅकग्राऊंडमधून म्युझिक. तर आर यू एक्सायटेड? कारण की ह्या लोकांची फर्स्ट फ्लाईट ट्रिप आहे. मी गेलेली आहे, पण ह्या इयरची माझी पण फर्स्ट आहे. सो वी आर सुपर एक्सायटेड. फ्लाईट आहे सकाळी 5ची. आम्ही 3 वाजता घरातून निघालो आहेत. आणि ना काय झालं, 2:30 वाजता आम्ही अलार्म लावलेला की 2:30 वाजता उठायचं आणि अर्ध्या तासामध्ये रेडी व्हायचं. तर आम्ही काय केलं, 2:30 अलार्म लावलेला आणि हिने 2:30 वाजता फोन केला की तुम्ही लोकांची तयारी झाली. आणि आम्ही धडधड उठलो आणि बोलतो हां आमची तयारी झाली. मी रेडी होती, विद्या रेडी होते आणि मोबाईलचा पत्ता नव्हता उठायचा. हां ते झालेलं. आणि मग आम्ही रेडी झालो फटाफट. आणि 3 वाजता आम्ही लोक डॉट, आमची कॅब पण ऑन टाईम होती, ती आली आणि आम्ही लोक निघालो. पण अर्धा कॅबला लवकर आलेला, अरे नाहीचा फोन लागत नव्हता. कॅबचा टायमिंग 3चा होता, तो 2:30 वाजता आलेला. कारण की त्याला अजून एक फ्लाईट हे होतं तिकडचं, त्याला ऑर्डर होती बुकिंग होती त्याची फ्लाईटची. म्हणून टाइमचे पंक्चर आहेत. आम्हाला जो टाइम सांगणार आम्ही त्या टाइमला हाजीर राहतो. पण फ्लाईट अनफॉर्च्युनेटली हाफ अन आवर डिले झालेली आहे. चुडेल बेटी येडी मार खायली चल भाई, एक मैं इसके साथ में नहीं हूँ. मेजर वन आहे बाबा, ही मला मार केला. जो और कोई क्या मारेगा, नहीं मारूंगी. खोपड़ी तोड़ साले का. अरे सदमा झाली एक्साइटमेंटच्या चक्कर. एक्साइटेड आहे हो की नाही? अरे हो बोलली ना, मी कुठं नाही बोलली. विद्या मंगल एक्साइटेड. येस फर्स्ट ट्रिप फायनल सक्सेस होते. एक्साइटमेंट दाखवा तुम्ही, डान्स बिन्स करा, एक्साइटमेंट मराठी ब्लॉग आहे. आता एक्साइटमेंट होय. खूप लोक पुडुचेरी, पोंडिचेरी, म्हणजे ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे आहेत, पण आपण त्याला पोंडुचेरीच बोलूया. पोंडिचेरी. सो पोंडिचेरीला चाललो आहे. आणि पूर्ण आयटनरी तुम्हाला पहिला तर डे वाईज व्लॉग येतील, त्याच्यानंतरला आयटनरी येईल. त्याच्यामध्ये आम्ही लोकांची फ्लाईटचं जे टायमिंग्स आहे एनिवेज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली करू शकतात. पण फ्लाईट्स, आम्ही कुठे स्टे केलं आहे, आम्ही कुठे फिरतो आहे, A to Z गोष्ट तुम्हाला मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन विथ प्राईस. तर तुम्हाला पण अगर असं प्लॅन करायचं असेल, पैसा नहीं है हमारे पास. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के लिए. कौन देगा उधारी इस दुनिया में, इस बेदर दुनिया में कौन बैठा है जो उधार देगा? तू पैसेवाले लोक असं बोलायला लागले, आम्ही काय करायचं? तुम्ही जीव द्यायचा, आम्ही उधारी घेऊन येणार. ह्यांच्याकडनं आम्ही उधारी घेणार. सो त्याची पूर्ण तुम्हाला जो हे ट्रिपचं जे पण आयटनरी असेल तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये भेटेल. त्यासाठी सगळे ब्लॉग बघा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा. चॅनल कॉलला चाललो आम्ही लोक. आता एक्साइटमेंट दाखव, आता एक्साइटमेंट दाखव. अरे रोजचं आहे. सकाळी जायचं, रात्री यायचं. आरती मागे बघ, निघल अभि तिकीटले बघू. हां बघ, आणि तो पण निघल. तुम्ही निघल. 27 गेट आणि 27 डी. आईला चमत्कार झाला माझा. मग 27 गेट आणि 27 घरीच ठेवून यायचं. आपली एकच सीट आहे, आपण कसं बसायचं? एकदा तू बी राही, नेक्स्ट फ्लाईट वरून खाली टाकायला नको, खाली
आम्ही उभं राहून खालून टाकू नका ही गँग बँड. आलो पण वर. वाव, किती छान. पोचलो चेन्नई एअरपोर्टला आणि इकडनं अगेन आम्हाला मेट्रो घ्यायची आहे, त्यात बस. मग आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोचू. मला ना खूप टाईमपासून हे पाहिजे होतं की मी उभी राहणार आणि ऑटोमॅटिकली पुढे जाणार. हा एलिव्हेटर मला पाहिजे होता, मला कुठे भेटत नव्हता. इथे भेटलेला आहे. करू करू मॉर्निंग ब्रेकफास्ट इन चेन्नई, फिल्टर कॉफी अँड ब्रेड अँड जॅम. फ्लाईटचं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे, त्यानंतरला मेट्रोचं पण ट्रॅव्हलिंग झालं आहे. आता आहे बसची टाईम. बस नंतर पण अजून एक आपल्याला ट्रान्सपोर्ट यूज करायचं आहे. सो तुम्ही आता मेट्रोमधून बाहेर याल ना, बाहेर येताच तुम्हाला लोकांना हे बस स्टॉप आहे, म्हणजे पूर्ण हे असतं ना आपलं डेपोचा डेपो आहे. तिकडे तुम्हाला पोंडुचेरीचे AC नॉन AC सगळ्या बस अवेलेबल आहेत. जस्ट आम्ही पोचलो आमच्या हॉटेल रूममध्ये. आता आम्ही लंच करू. त्याच्यानंतरला आम्ही डिसाईड केलेलं की त्यानंतर आम्ही लोक व्हाईट टाऊन, सेंज कॉलनी, बीच, चर्च हे सगळं फिरणार होतो. पण आता आम्हाला खूप लेट झालेलं आहे इकडे पोचायला. तर आता आम्ही लंच करू, थोडा रेस्ट करू आणि मग जाऊ संध्याकाळी. कोरियन चिकन. कोरियन काय होतं पण त्याचं नाव काय होतं? कोरियन फ्राईड चिकन होतं. कोरियन फ्राईड चिकन साऊथमध्ये, चेन्नईमध्ये. आणि हे बार्बिक्यू. बार्बिक्यू, अल्फा बार्बिक्यू. एवढं मोठं एक एक बस आहे. तू घेत होतं, मी माझ्या दादा घेतलं तर ही साऊथची स्पेशल बिर्याणी. ही व्हेजिटेबल सारखं असते, चिकनचं नाही आहे. खाऊ बघत कसं आहे.